गड्या स्वतःचीच भाषा जपायला. म्हटलं कुणी अडाणी तर परवा नाही या जीवाला. ही भाषा तर आणते धार आमुच्या या लेखणीला. राग नाही आम्हाला कुणी गावंडल म्हटल्याचा, कारण माझत नाही तर गर्व आहे आम्हाला आम्ही मराठी असल्याचा. उपस्थित सर्व मराठी बांधवांचे या नावेकाडी लीग मध्ये अर्थातच महेश्वरी मैदान नावेकाडी या मैदानावरती करतोय सरचे स्वागत. आणि जाऊया थेट मैदानाकडे. इथे टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः नील इलेव्हन या संघानं खर तर प्रथम फलंदाजी स्वीकारले तर गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. संघाचं नाव आहे खर तर साहिल एंटरप्राइजेस. दोन सलामीवर आपण मैदानामध्ये पाहतोय खर तर शरद ठाकूर आणि त्याच्या समेत मला वाटते चेतन ठाकूर जो संघाचा संघ नायक आहे. इथून आता खर तर चला विनेश ठाकूर आपल्याला विनंती केली जाते की आपण आमच्या कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे जिथे 5 षटकांची मॅच गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय तो म्हणजे राज मात्रे या गोलंदाजाला P1चं षटक जिथे खर तर 30 सर्कलच्या बाहेर दोन क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. बरोबर एक वाईडिश लॉंग ऑन तर दुसरा क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. त्यानंतर 30 सर्कल मध्ये यष्टीरक्षक यष्ट्यांपासून लांब आहे. त्यानंतर फ्लॅश स्लिप शॉट फाईन लेग, त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, त्यानंतर बरोबर मिड ऑन आहे, त्यानंतर मिड ऑफ आहे. पॉइंट आणि कव्हर रिझनला असणारे दोन खेळाडू आपण पाहत आहे. पहिला चेंडू यावेळेस पंचांकडे जोरदार अपील तर केले. अपील मध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. निर्धाव चेंडूची सांगता होईल. पहिला चेंडू पडल्यानंतर कुठेतरी असं वाटलं होतं गोलंदाज राज म्हात्रेला की इथून मात्र खरं तर पायचीच्या स्वरूपात खेळाडू राज म्हात्रे शरद ठाकूर हा बाद होतोय की काय, तसं काही झालेलं नाही. निर्धाव चेंडूची सांगत आपल्याला पाहायला मिळते. पहिला डॉट बॉल आलाय गोलंदाज राज म्हात्रेच्या गोलंदाजीतून. इथून खरं तर 5 षटकांच्या मध्ये एक सुंदर स्पर्धा, दोन चमचमत्या ट्रॉफ्या पण पाहतोय. त्यानंतर सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि का मालिकावीर आणि प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीर तथा आलेल्या सर्व मान्यवरांसाठी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केली जाणारी हे एक खरं तर नाविकाडी गावाची मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. निमित्त आहे नाविकाडी प्रीमियर लीग 2025. शरद साठी नेक्स्ट बॉल, त्यावरती आक्रमण, बॉलला दिले फेकून स्क्वेअर लेग, सीमा पार, 6 रन. सहा रन्स. पहिला चेंडू निर्धावाला तर नंतरच्या दोन चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळालं. आज खरं तर समालोचकांच्या भूमिकेत राजकिरणजी कोहली, त्यांच्या समेत पंच प्रशांतजी माली सर, अध्यक्ष उरम पंच असोसिएशन बालई, त्यांच्या समेत संदेशी म्हात्रे सर गोवटणे, त्यानंतर सुभाषजी पाटील सर पिरकोन आणि साईब्रिड लाईव्हची संपूर्ण टीम आणि जे जे प्रेक्षक घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व प्रेक्षक मायबापांचं करूया सहर्ष स्वागत. स्वॅग से करेंगे सबका स्वागत या उक्तीप्रमाणे संलग्न तिसरा ठोकलाय सिक्सर. प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. यावेळेस खरं आता शरद मात्रेला कशा प्रकारे चेंडू हाताळायचे त्यामध्ये खरं तर संभ्रमामध्ये ठेवलंय. इथून क्षेत्ररक्षकामध्ये बदल केला जातोय. एक क्षेत्ररक्षक आपण पाहताय खरं तर एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये होता, त्याला 30 सर्कल मध्ये आणलाय. त्यानंतर स्क्वेअरलेगच्या क्षेत्ररक्षकाला सीमारेषेवरती दाखल केलंय. सापडा रचलाय. खेळाडू तैनात आहे. इथून खरं तर जीवनदान दिलंय. तुम्ही या चुका क्रिकेटमध्ये करू शकत नाहीये. चुकीला माफी नाही आहे. इथून मिळेल 1 रन. सेकिरीनं धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 19 वरती जाऊन पोहोचेल. पहिला चेंडू निर्धाव, तर नंतरचे 3 सिक्स आणि या चेंडूवरती खरं तर शरद ठाकूरला तुम्ही जीवन दिलाय. जो खेळाडू खरं तर या सामन्यामध्ये हवी ठरलाय ना
त्याला तुम्ही जीवनदान दिलं, त्या जीवनदानाचा फायदा कितपत घेऊ शकेल ते देखील पाहणं गरजेचं आहे. रोहित शर्माला खरं तर श्रीलंकेच्या तिसारा फलंदाजाने 4 धावसंख्येवरती जीवनदान दिला होता आणि तदनंतर तब्बल 264 धावांचा विश्वविक्रम रोहित शर्माच्या नावावरती आपण पाहिला. अशा रीतीनं पहिलं षटक प्रगतीपथावर संपलंय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 19 या आकड्यावरती आज बरोबर खरं तर दुपारी 2:30 वाजता भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना आपल्याला खरं तर ICC चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर ज्या सामन्याची उत्कंठा सर्व प्रेक्षक मायबापांना आहे. परंतु दुसऱ्या बाजूने पाहायला गेलात ना तर आज देखील नाविकाडी प्रीमियर लीगचा अंतिम दिवस, काल्याचं कीर्तन आणि यासाठी खरं तर खूप मेहनत आहे सर्व आयोजकांची. त्या देखील आयोजकांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. चला टीम मिटिंग नको आहे, टीम साई एंटरप्राइजेस आम्ही विनंती करू आपण वारंवार टीम मिटिंग घ्यायची नाहीये. 19 धावसंख्या स्कोर कार्ड वरती पहिलं षटक संपल्यानंतर आणखीन एक आपल्या खर तर लीग फॉर्मॅट मधील एक अतिरिक्त सामना म्हणजे आपल्या आजच्या लॉट्स मधील एक सामना बाकी आहे. तो अर्थातच रोनव 11 आणि गावधनी 11. त्यामुळं वेल वाचवा खेळ वाचवा या उक्तीप्रमाणे आपल्याला खेळ करायचा आहे. संघर्ष चालू आहे. पहिल्या षटकामध्ये 19 रन्स आल्यात. इथून खर तर ब्रेक थ्रू हवाय टीम साई एंटरप्राइजेस संघाला, परंतु हे मान्य नाही आहे टीम नील 11 संघाला. सुरेख स्पर्धा आज आपण एन्जॉय करताय खर तर रामबाग नगरीमध्ये. पहिला चेंडू फर्निचर केलं डिस्ट्राइट, यू मिस, आय विल बी लेट. महत्वाचा खेळाडू, खेळाडू क्रमांक 1 तंबूच्या आश्रयाला. बेफाम वादळात न डगमगता बेदरकार होऊन किनारा गाठता येणं म्हणजे संकटावर जिद्दीने केलेली मात आहे. आणि इथून मात दिले गोलंदाज. आपण गोलंदाजाला पाहताय धीरज मोकलनं. खर तर जो खेळाडू पहिल्या षटकामध्ये हावी ठरला होता ना त्याला बाद केलंय. काय अफलातून दर्जाची गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये हावी ठरणारा शरद इथून खर तर पहिल्या चेंडूवरती बॅक टू दी डगआउट झालाय. धीरज बाद झाले, शरद बाद झाल्यानंतर आता नवीन खेळाडू मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती दत्ता ठाकूर आलाय. धीरज मोकलला आपण पाहताय. दत्ता ठाकूर ज्यांच्या खर तर कारकिर्दीमध्ये एक बाईक आणि 4 फोर व्हीलर आपण पाहताय. खर तर तो दत्ता ठाकूर मैदानामध्ये आला. डावखुऱ्यात आता विस्फोटक फलंदाज, त्याच्या समोर धीरज मोकलचं तगडं आव्हान. दत्तासाठी यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, पकडला जाईल झेल, आल्या पावली माघारी. इथून संपुष्टात येतोय फलंदाज दत्ता ठाकूर या खेळाडूचा खेळ. नेहमी पाने बदलतात, मुल्या नाही. भगवद्गीतामध्ये स्पष्ट लिहिलंय, निराश होऊ नकोस, कमजोर तुझी वेल आहे, तू नाहीस. इथून बॅटची एज लागली होती. खर तर संलग्न तिसरा विकेट घेण्याची नामी संधी होती, परंतु यष्टीरक्षकापासून दूरवर जाणारा चेंडू त्यामुळे जज करू शकलेलं नाही आहेत. निर्धाव चेंडूची सांगता, काय कमालची गोलंदाजी, अफलातून आउटस्टँडिंग दर्जाचं खर तर यावेळेस गोलंदाजी चालू आहे. गोलंदाज धीरज मोकळची पहिले 3 चेंडू निर्धाव फेकलेत. पहिल्या षटकामध्ये जरी गोलंदाज राज म्हात्रेनं मार खाला असेल ना तरी देखील आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये, फरक पडणार नाहीये. इथून पॉइंटच्या डोक्यावरनं बॉल सीमारेषे लगत आला, जिथे क्षेत्ररक्षक आहे तैनात. चेंडूला बाउंड्रीच्या आतमध्ये अडवला जातोय. तोपर्यंत पाहता पाहता सहजरित्या
2 रन्स कंप्लीट केल्या जातात. या दुहेरीनं आता खरं तर या चौथ्या षटकामध्ये धावांची मोहर लागली. धावसंख्या धावपटलावरती 2 गडी बाद 21 या आकड्यावरती. 10वीची परीक्षा चालू असून सुद्धा आज नावी काडी प्रीमियर लीग खेळण्यासाठी आलेला हा खेळाडू नाव आहे सक्षम ठाकूर. खर तर एका बाजूला आपली परीक्षा, दुसऱ्या बाजूला खर तर आपला अभ्यास. मित्र, अभ्यास करत राहा, कारण की क्रिकेट आपण सातत्याने खेळत राहू, परंतु खर तर अभ्यासाशिवाय आयुष्य हे व्यर्थ आहे. 1 रन्स कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि सहजरित्या अगदी खाऊन पिऊन 2 रन्स कंप्लीट केल्या जातात. या दुहेरीनं धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या धावपटलावरती 23 या आकड्यावरती 2 गडी बाद 23 धावसंख्या. षटकातील शेवटचा चेंडू. पहिले 3 चेंडू खूप सुरेख फेकले होते, तदनंतरच्या 2 चेंडूवरती खर तर 4 रन्स कुठून काढल्यात, पळून काढल्यात फलंदाज सक्षम ठाकूरनं. आता शेवटचा चेंडू, 5 ओव्हरची मॅच. यावेळेस इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहेत तैनात, करणार नाही चुकी, पकडला जातोय झेल आणि इथून संपुष्टात येईल खेळाडू सक्षम ठाकूर. या खेळाडूचा खेळ अशा रीतीनं 2 षटकांचा वाजवी खेळ संपला जातोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करीत असताना नील 11 संघाच्या धावसंख्या गुणतालिकेवरती 2 गडी बाद 23 धावसंख्या. थोडीफार आयोजकांना की आपण आमच्या कॉम्बॉक्स मध्ये थोडी जल पाण्याची व्यवस्था करा. चला, इथून पहा खेळाडूंसाठी सुवर्ण संधी. जर गोलंदाजानं विकेट हॅट्रिक घेतली तर 2,000 रुपये आणि कुठल्याही खेळाडूने जर षटकार हॅट्रिक ठोकली तर 2,000 रुपये. पहिला चेंडू आल्या आल्या जणू काय पॅव्हेलियन मधून सेट होऊन आलाय की काय खेळाडू. पहिला ठोकलाय सिक्सर. उर्फ रॉबर्ट यांच्याकडनं करतात. संलग्न 2 चेंडू मध्ये 2 षटकार ठोकले चेतन ठाकूरनं. संघाचा संघ नायक आहे कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट या उक्तीप्रमाणे 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पहा सत्यम ठाकूर यांच्याकडे. जर आता तिसरा षटकार ठोकला चेतननं तर त्याला 1,000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. प्रीमियर लीग म्हटलं की निश्चितच पैशांचा पाऊस आपण सातत्यानं पाहत असतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण प्रवीण कडूला पाहता, ज्याच्यावरती आक्रमणाची भाषा बोलला चेतन ठाकूर. तिसरा चेंडू यावेळेस इनसाइड आउट. कॉपी कुक स्टाईल न बॉल जमिनीला घरंगलत. 1 रन्स कंप्लीट. दुसरी धोक्याची. यस, आणि दुसरी धाव घेत असताना सूरज ठाकूर धावबाद.
6 षटकार तब्बल 5,000 रुपयावरून तो खेळाडू काहीच करू शकलेला नाहीये. धावचीच्या सुरुवात बाद झाल्या तर नंतर नवीन खेळाडू मैदानामध्ये ज्याचं नाव आहे विनोद तांडेल आलेत. आमच्या समेत डीजे मास्टर जॉईन झालेत. डीजे निशांत यावेळेस साफ ट्रॅक बॉलला दिला फेकून बॉल मिड विकेट सीमा पार. खेळाडू स्ट्राईक एंड वरती खर तर चेतन ठाकूर आहे संघाचा संघनायक. सूरज ठाकूरला बाद जरी धावबाद झाला असेल तरी देखील मला माझ्या संघासाठी लढायचा. यावेळी इथून इनफिल्डला भेदून बॉल चालला पॉइंट कडे एक रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न दुसरी देखील पूर्ण केली जाते आणि या दुहेरीने खर तर समाधान मानतोय. चेतनला ठाऊक आहे इथून जास्तीत जास्त स्ट्राईक मला माझ्यासाठी हवी आहे. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं या उक्तीप्रमाणे खेळ करायचा आहे. वो जो शोर मचाता है भीड़ में भीड़ ही बनकर रह जाते हैं वही पाते जिंदगी में कामयाबी जो खामोशी से अपना काम कर जाते हैं. इथून काम केले चेतन ठाकूरनं. पुढचा बॉल यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह इथून कुठल्या प्रकारची रन्स मिळणार नाही. परंतु खर तर डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. प्रयत्न अपयश एक रन्स कंप्लीट आणि इथून एकेरी समाधान. कदापि षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असावा आणि या एकेरीनं खर तर निश्चितच चेतनला ठाऊक होता शेवटचा चेंडू आहे त्यामुळे जास्तीत स्ट्राईक ही मला हवी आहे. अशा रीतीने षटक संपलं जाईल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या गुणतालिकेवरती 4 गडी बाद 45 धावसंख्या. तिसरं षटक संपलंय. 45 धावसंख्या. 4 खेळाडू बाद झालेत. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक आपण चेतनला पाहतोय ज्याच्या बॅट्समधनं आतापर्यंत खर तर 3 षटकार 2 सिंगल आणि 1 दुहेरी अशा तब्बल आतापर्यंत 7 चेंडू मध्ये 22 धावसंख्येवरती खेळ करतोय. तर त्याला साथ देतोय विनोद तांडेलकर तर ज्यांना आतापर्यंत एकही चेंडू पेस केला नाहीये. नॉट सेकंड वरती त्यांनी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज स्वराज ठाकूर आलाय. चौथं षटक स्वराज ठाकूरचं. पहिला बॉल ओव्हर द विकेट्स न पहिला चेंडू अडव्या बॅटनं ऑन साइड ला मध्ये प्रोटेक्शन आहे. मिड विकेट रिझन मध्ये चेंडू भुसलणार फेकणार एक रन कंप्लीट. दुसरीची धाव घेत असताना विनोद तांडेल धाव बाद. चेतन ठाकूर इथून प्रत्येक चेंडू त्याला खेळायचा ते सांगतोय. कारण की पाहायला गेलं तर धावसंख्या एक ने वाढेल धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 46 वरती. आणि आता नवीन खेळाडू मैदानामध्ये प्रथमेश मोगल आलाय चेतनला साथ देण्यासाठी. चेतन खर तर एकटा लढतोय. संघाचा संघ नायक आहे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट या उक्तीप्रमाणे त्याचा खेळ चालू आहे आणि तो खेळ करत असताना आतापर्यंत त्याच्या बॅट्समधनं रन्स आल्यात. धावांसाठी धावाधाव सुरू आहे. पुढचा चेंडू येथून खर तर क्रिकेट मधील मादक सौंदर्य बॉलला दिलं फेकून लॉंग ऑफ सीमा पार 6 रन. चेतन ठाकुर इथून सांगतोय लहरों से डरकर कभी नौका समुंदर पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथून जवळजवळ 5 विकेट्स बाद झालेत परंतु खिंड लढवले एका वाघाने. संघाचा संघ नायक आहे. काय अफलातून दर्जाची कामगिरी चालू आहे मैदानावरती. फुल टॉस चेंडू यावेळेस बॅटची
लीडिंग एज पंचांचा इशारा. इट्स इज अ नो बॉल. नो प्लस 4. टोटल रन्स मिळतील या चेंडूवरती 5. तिसरे पंच प्रशांतजी माली सर आपण या रिफर केला इथे खर तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं. आणि इथून खर तर डिसिजन पेंडिंग. इथून तिसरे पंच त्या चेंडूची निहाळणी करतील आणि निहाळणी बिमर साठी खर तर रिव्ह्यू घेतलाय. आणि इथून खर तर हा चेंडू खर तर काय आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. अंपायर डिसिजन. इट्स इज अ नो बॉल. इथून खर तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू गमावलेला आहे. येस, जो रिव्ह्यू होता तो आपण गमावलाय, त्यामुळे आता तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाहीये. या वेळेचा चेंडू इथून खर तर फ्री हिटचा चेंडू आहे. त्यामुळे संधी मिळाले चेतन ठाकूरला. चेतनला ठाऊक होतं या चेंडूवरती खर तर मुक्तपणे खेळण्याची संधी आहे. मुभा दिली होती. अप्रतिम चेंडू होता. ना शेंडा ना दांडा, डायरेक्ट बुंदा टाकला होता. परंतु तो बुंदा खरं फ्री हिटच्या चेंडूवरती टाकला होता. त्यामुळे कुठल्याही प्रकारची रन्स मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता आता या षटकातील खरं तर आधीपर्यंत 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. फ्री हिटच्या चेंडूवरती खर तर संधी मिळाली चेतन ठाकूरला. त्या वेळेसचा चेंडू दिशाहीन गोलंदाजी. पंच आमच्याकडे इशारा देतात. इट्स इज अ वाईड बॉल. धावसंख्या वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे तब्बल 58 या आकड्यावरती. 58 रन्स. लॉस ऑफ दी 5 विकेट्स. ओव्हर द विकेट्स न सक्षम स्वराज. गोलंदाजी ट्रॅक वरती इथून ऑन साइडला मोठा फटका लॉफ्ट करायचा होता. आता इथून भाग मिल्का भाग अशी शर्यत तर लागले. शर्यत जिंकले चेंडून. बॉल लॉंग स्टॉप सीमा पार बाईच्या स्वरूपात मिळतील या नावेकडे रुबी इंटरप्राइजेस आई गावदेवी प्रसन्न. परंतु जेवढा उंच तेवढाच लांब. पंचांचा इशारा. इट्स इज अ नो बॉल. नो प्लस 6. टोटल रन्स मिळतील त्या म्हणजे चेंडूवरती 7. टिप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. पॉइंटचं क्षेत्ररक्षण हे फार महत्वाचं पण आपण पाहिलंय. डॉट बॉलची सांगता. तिथून खरं 2 फ्रीडचे चेंडू होते. त्या फ्रीडच्या चेंडूवरती खरं तर काही समाचार घेता आलेला नाही चेतन ठाकूरला. दोन्ही फ्रीडला खरं तर लॉकऑल पद्धतीचे यॉर्कर पद्धतीचे चेंडू. त्यावेळेस आणखीन एक सुरेख चेंडू. षटकातील शेवटचा चेंडू आहे हे ठाऊक आहे. हलकी हाताने दिशा देण्याचं काम केलंय. बॉलचा स्क्वेअरला ग्रेझनगड जिथे मिळेल 1 रन. एकेरीनं 4थं षटक प्रगतीपथावर संपलं जाईल
आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या गुणतालिकेवर येते म्हणजे 70 या आकड्यावर. 15 चेंडू वैयक्तिक खेळलाय 24 चेंडू मध्ये आणि धावसंख्या जमवली ती म्हणजे 40. आता 10ची गरज आहे वैयक्तिक अर्धशतकी खेळीसाठी. कालच्या दिवसामध्ये कोणाचा अर्धशतक आलंय का? खर तर या स्पर्धेतील म्हणजे पहिलं अर्धशतक असावं. आज नरेश कडून खर तर पहिलं अर्धशतक ठोकलंय. म्हणजे इथून जर 10 रन्स आल्या फलंदाज चेतन ठाकूरच्या बॅट्स मधून तर आजच्या दिवसातील दुसरं अर्धशतक या नावेकडे प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजाला 5वं षटक घेऊन रोहन म्हात्रे गोलंदाजी ट्रॅक वरती. स्लॉग ओव्हरचं षटक खानामारती षटक. फार रन्स बनल्यात निशाण या मॅच मध्ये. 4 षटकामध्ये खर तर 70 धावसंख्या 17.50च्या सरासरीनं वाटचाल करीत असताना टीम आपण नील 11 संघ पाहतोय. टोटल कालच्या दिवसामध्ये या मैदानावरती गावधानी 11 या संघानं 86 अर्थात 86 धावसंख्या उभारल्यात. म्हणजे आतापर्यंत हायस्ट स्कोर आपण पाहतो या स्पर्धेतील. इथून संधी आहे नील 11 संघाला देखील तो मोडण्याचे रेकॉर्ड बनत असतात ते फक्त आणि फक्त तोडण्यासाठी. पहिला बॉल फुलटॉस सोडणार नाहीये चेतन. दिलाय फेकून आणखीन एक चेतन ब्रँडेड सिक्सर. 76 धावसंख्या त्याच्यामध्ये वैयक्तिक चेतनच्या 46. काय अफलातून दर्जाची कामगिरी अप्रतिम आउटस्टँडिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला. खर तर संघाचा संघनायक आहे चेतन आणि इथून खर तर संघनायकाला साजेशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. आता 5ची वैयक्तिक 4ची गरज आहे ते अर्थातच चेतनला. जरा चेंडू द्यायचा आहे मैदानामध्ये. चेंडू द्या मैदानामध्ये. 4 षटक 1 चेंडू संपलाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण 76 पाहताय. त्याच्यामध्ये वैयक्तिक 46 धावसंख्या चेतन ठाकूरच्या. येस पहा आपण सायब्रेज लाईव्ह वर जर स्पर्धा पाहत असाल तर 22चा जो चौकार आला होता तो आमच्या खरं ऑपरेटरनं काउंट केला होता. त्याच्या वैयक्तिक 46 धावसंख्या आहेत. त्यावेळी सोडून दिला आहे दिशाहीन गोलंदाजी आहे का पंच आमच्याकडे वल्ले. इट्स इज अ वाईड बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 77. 77 रन्स 5 बास 77. 46 वरती खेळ करतोय. फुल टॉस यावरेस एलिव्हेशन राहिले कमी. बॉलला दिले फेकून सीमा पार 6 धावसंख्येसाठी आणि लागलंय. खेळाडूचं नाव आहे चेतन ठाकूर. एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद हा चेतन साठी द्यायचा आहे. इज फेअर डिलिव्हरी पंचांचा इथून आणि रिव्ह्यू देखील गमावलेला आहे.
जिंदगी जीने का तरीका उन्हीं लोगों को आया है जिन्होंने अपने जिंदगी में हर जगह धोखा खाया है। जमाया है सर्द रातों में खुद को, तपती धूप में खुद को तपाया है। वही हुई है सफलता की जिंदगी में, उन्होंने ही इतिहास रचाया है। इथून या मैदानावरती इतिहास रचलाय. खेळाडूचं नाव आहे चेतन ठाकूर. या दुहेरीनं धावसंख्या धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले, ती म्हणजे 85 या आकड्यावरती. 85 runs, loss of the 5 wickets. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट्स न इथून बॅटच्या रडार मध्ये बॉल एका डब्यानशी आमच्या खरं ब्लॅक स्क्रीनला जाऊन आदले 4 रन्स. जाऊन पोहोचेल. 90 धावसंख्या धावपटलावरती 3 बॉल. यावेळी लिट्सचा चेंडू इथून लॉफ्ट केलाय, बॉल सीमा पार 6 धावसंख्येसाठी. चेंडू इनिंग मधील शिल्लक असेल. चला पुढचा सामना. येस हायस्ट स्कोर आणि खर तर शतक लागेल का? येस इथून शेवट देखील गोड केलाय. नाव आहे चेतन ठाकूर, ऑन फायर नाव. ठोकलाय षटकर आणि या षटकाराच्या साह्यानं टोटल धावसंख्या धाव पटलावरती त्या म्हणजे 1.2 102 आणि आता 103 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान हे उभं ठेवलंय टीम साहिल एंटरप्राइजेस या संघावरती. निशांत खरेला टॉस जिंकून प्रथम फलंदाजी का स्वीकारली होती याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानामध्ये पाहायला मिळालं. कॅप्टन एका हाती लढला आणि कॅप्टन खर तर आपल्या दर्जाचा खेळ, चांगल्या दर्जाचा खेळ आम्हाला मैदानामध्ये दाखवला. 102 रन्स धावपटलावरती लागल्यात आणि आता 103चं टार्गेट. पुढचा सामना असेल तो म्हणजे माझ्या मते खरं तर गावधनी 11 आणि त्यांच्या विरोधात रोवन 11. चला रोनव 11 दोन्ही संघाचे संघनायक आले असतील तर आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करायचा आहे. गावधनी 11 संघाचे संघनायक उपस्थित आहेत, रोनव 11 संघाचे संघनायक. चला आपण यायचं आहे आणि जशी उत्तरार्धाला होईल सुरुवात असा आवाजामध्ये करूया पुन्हा एकदा बदल आणि ऐकूया आवाज गव्हाणगावचे सुपुत्र सन्माननीय राजकिरणजी कोहली यांचा.
सभी प्यारे दर्शकों को सादर प्रणाम। आज के दिन में देखा जाएगा तो सबसे सर्वश्रेष्ठ टोटल किया गया है, जो कि नील 11 की ओर से 102 रन का टोटल और सरसेनापति चेतन ठाकुर की ओर से 21 गेंदों में 70 की ताकतवर पारी। इसी के लिए तो कहा जाता है चेतन ठाकुर एक धाकड़ बल्लेबाज है। अपने ही गांव में खेलते हुए है, जबरदस्त बल्लेबाजी की है और सामने वाले गेंदबाजों को चलता किया है बाउंड्री लाइन के बाहर। शरद ठाकुर पहले गेंद में उड़ाया, शायद से ये कैच होएगा कि नहीं, लेकिन निश्चित तौर से बाउंड्री लाइन के ऊपर से गेंद लहराती हुई जाएगी। 6 रन। नो मैंस लैंड में जाएगी, एक कैच पूरी कर पाएगी क्या? लेकिन जिस तरह से ये प्रयास किया है ना, उसको 100 मार्क्स आएंगे। अंतिम दौर में ये गेंद क्या हुआ है ये देखने को जरूर मिलेगी। नंबर 4 तो पहले गेंद पे आया 6 और दूसरे गेंद पे आया नंबर 6। सक्षम को यहाँ पे पूरे नंबर देंगे, क्योंकि सक्षम जैसा होनार का क्षेत्र रक्षक था, इसलिए वो पहुंचता पाया, दूसरा कोई तो पहुंचता भी नहीं था। लेकिन पहले ही 2 गेंदों पे ईंट का जवाब पत्थर से जिसे कहा जाता है, ऐसी ताबड़तोड़ बल्लेबाजी और ताबड़तोड़ शुरुआत देखने को मिली है। पहले 2 गेंदों में 10 रन। गति को निकाला था, उसको पहले ही पहचान लिया। धीरज मोकल का ये बल्ला चलता हुआ और एक बार नंबर 6। तर या षटकाच्या नंतर लगेच टॉस विन करून घ्या. चला टॉस विन करून घ्या. हिराजी काका आपणास विनंती आहे आपण जावं. हिराजी ठाकूर सर आपणास विनंती आहे आपण नाणेफेकीचा कॉल करून घ्यावा. हिराजी ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. बहुत देर के बाद ये गेंद इसको हल्के हाथों से ड्राइव किया है, लेकिन 30 सर्कल के अंदर जब तक गेंद को पकड़ पाएंगे तो 1 रन का यहाँ पे मुनाफा जरूर हो जाएगा. 1 रन की सहायता से कुल रन संख्या में बढ़ोतरी आएगी. तो पहले 3 गेंदों में 2 छक्के और 1 चौका देखने को मिला है. तो निश्चित तौर से 4 गेंदों का खात्मा होने के बाद रन संख्या 17 के ऊपर पहुंच चुकी है.
इस बीच ऑफ स्टंप की बाहर वाली गेंद हल्के हाथों से खेला है, रूप विकेट लेते हुए गेंद थर्ड मैन की तरफ पहुंच रही है। दोनों भी वहां पे फील्डर देखे गए तो दोनों भी नाकामयाब और एक चौका। अगर आप शेर है तो हम सवा शेर है, ऐसे कहते हुए बल्लेबाज ऋषिकेश ठाकुर और धीरज मोकल अपने टीम के लिए पूरी तरह से 100% देने का प्रयास यहाँ पे दोनों भी बल्लेबाज की ओर से। उल्टास गेंद थी, इस बीच भी शायद से दस्तानों के ऊपर नहीं लगी है। बैट का बाहरी किनारा लेते हुए गेंद जाएगी फुल टॉस रीजन में। ये आया चौर, अंपायर की तरफ से क्या इशारा आया है? नो गेंद। अंपायर ने यहाँ पे नो का फैसला किया है। तो यहाँ पे अंपायर को कोई भी संदेह नहीं है, तो अगली गेंद फ्री हिट होगी क्योंकि ये नो गेंद थी। 9 और 5 4, तो 5 रन यहाँ पे जुट चुके हैं। फुल टॉस गेंद हवा में है, लेकिन क्या ये कैच हो सकती है? लेकिन कैच भी हो तो कुछ फर्क नहीं पड़ता क्योंकि जिस तरह से सभी को मालूम था फ्री हिट था। तो शरद के ऊपर यहाँ पे पूरी तरह से हल्ला बोल किया और इस ओवर में देखा जाएगा तो ओवर मुकम्मल होने तक कुल रन संख्या जड़ चुकी है 28। तो आस्किंग रन रेट था उसको पूरा किया है यहाँ पे दोनों भी बल्लेबाजों ने। बजा दीजिए। के बाद मुझे याद आता है कल रात भी मैं बराबर इस मैदान के सामने अटल सेतु के इधर रात भर में फिशिंग कर रहा था। तो हम लोग कोहली है तो हमको फिशिंग करने को जाना ही है। यहाँ से मैच खत्म होने के बाद रात 2 बजे तक मैं फिशिंग किया और वापिस यहाँ पे जुट चुका हूँ। तो जगदीश मोकल और चेतन ठाकुर इनका मैं आभारी रहूंगा, उन्होंने थोड़ा सा कमेंट्री की और निश्चित तौर से हमारे पाटिल कलम्बुसरी के तो थोड़ा सा मुझे नींद मिली है तो अच्छा लग रहा है अभी। थैंक यू वेरी मच मेरे प्यारे साथी कमेंटेटर। लेकिन जिस तरह से 102 का जो टारगेट है, 103 का जो टारगेट है, अगर 103 का टारगेट के लिए सामने वाले की बल्लेबाजी कैसी होनी चाहिए? अगर तुम्ही जर तुम्ही वाघ आहात तर आम्ही वाघमारे आहोत, अगर आप शेर है तो हम सव्वा शेर है, ऐसा कहते हुए ये दोनों बल्लेबाज ऋषिकेश और धीरज गोटिया गोटे भाई की ओर से गिफ्ट आना बाकी है मेरे लिए, अभी तक नहीं आ रहा है, खाली बस देता हूँ चल रहा है, मालूम नहीं कभी आने वाला। एक प्यार भरा दोस्ती का हमारा रिश्ता है, इसलिए मैं कहता हूँ यहाँ पे कोई भी लालच नहीं है, लालसा नहीं है। तो सूरज ठाकुर यहाँ पे नंबर 2 के गेंदबाज अपना निजी पहला और टीम के लिए दूसरा ओवर फेंकने के लिए तैयार। अटल सेतु एंड के ओर से 103 की जरूरत यहाँ पे। इस बीच हवा में है गेंद 38 सर्कल के बाहर, शायद से कैच हुआ होगा कि नहीं है। नील ठाकुर की ओर से एक की गई थी कोशिश, लेकिन पहली बार दूसरी बार तीसरी बार हाथ से गेंद फिसलती हुई। अच्छी कोशिश थी यहाँ पे नील ठाकुर की ओर से, क्योंकि पीछे दौड़ते हुए कैच पकड़ लेना इतना इजी नहीं रहता है। केतन मात्र विकेट हैट्रिक के लिए। इस बीच देखा गया तो थोड़ा सा अपील की कोशिश की थी। सहा बॉल 6 विकेट 5,000 आणि 3 बॉल 3 विकेट 1,000। सुरेश ठाकूर तुमच्यासाठी केतन केतन मात्र यांच्याकडून तर जरूर मॅच पाहत असतील त्यांचंही स्वागत, सर्व क्रीडा रसिकांचं आपण स्वागत करूया। और मेरा अजीज दोस्त मंगेश यहाँ पे आया हुआ। इस बीच अच्छा उड़ा है, आड़े बट्टे से खेलते हुए ये बैट का कनेक्शन हैंड एंड कोऑर्डिनेशन देखने को मिला है और ये एक दोनों 11 के स्टार्स में जाएगा ये नंबर 6।
था। स्वीट हिट, स्वीट हिट नहीं है, स्वीट हिट कहा जाएगा इसे। ये भी आएगा हमारे दमदार आमदार प्रशांत दादा के बैनर के ऊपर लहराता हुआ जाएगा नंबर 6। मिर्ची तो लगेगी कि जिस तरह से चेतन ठाकुर ने 21 में 70 बनाए थे उसका ताबड़तोड़ जवाब दे रहे हैं ये दोनों बल्लेबाज। 43 रन ऑन स्कोर कार्ड, दूसरा ही ओवर यहाँ पे मुकम्मल हो रहा है, तो ये काबिले तारीफ बल्लेबाजी। एक बार और इसको स्विच हिट करने का प्रयास किया था। इस बीच सूरज ठाकुर का ये गेंद, सूरज ठाकुर की गेंद उसकी सराहना करनी पड़ेगी। ऑफ स्टंप के बाहर रखा था, इस ऑफ स्टंप के बाहर इसलिए कहा जाएंगे 43 है, स्कोर कार्ड 43 है, अंतिम गेंद है इस ओवर की। तो ऑफ स्टंप यानी कि क्योंकि स्विच किया था यहाँ पे ऋषिकेश ने। फुल टॉस गेंद थी, इस बीच क्या हो चुका है, वाइड भी है और चौवा भी है। तो प्लेयर ने यहाँ पे रिव्यू किया है कि शायद से नो बॉल है कि नहीं है। तो वी हैव अ प्लेयर रिव्यू फॉर द थर्ड अंपायर चेक फॉर वेस्ट डाइट। और आज का दिन देखा जाएगा तो जिस मैच की हम प्रतीक्षा करते हैं दोस्तों, भारत बनाम पाकिस्तान, तो यहाँ पे मैच जारी हो चुका है जहाँ पे पाकिस्तान खेलने के लिए आई है। चेक करो यार नो बॉल है कि नहीं है, आपको रिव्यू आया है। तो 52 रन पे 2 विकेट जा चुके हैं पाकिस्तान के, 36 तक कोई भी विकेट नहीं था। चेक किया जा रहा है, अंपायर कहाँ पे, फेअर डिलिव्हरी आहे, नो बॉल नाही आहे, वाईड आणि चौकार आहे। पाकिस्तानचे मात्र 2 गडी बाद झालेत, आतापर्यंत कोणताही गडी बाद नव्हता। तो यहाँ पे पूरी तरह से रन्स आते हुए, पहले गेंद में पहले ओवर में आए थे 28, अभी तो बहुत सारे रन आ चुके हैं। वाइड का नंबर 4 आए तो 5 ओवर से आप 5 रन से आप यहाँ पे जुड़ चुके हैं। अभी भी एक फ्रेश मैच बाकी। जबरदस्त स्ट्रोक यहाँ पे देखने को मिला है, जिसे कहता है, जिसे कहते हैं गुड क्रिकेटिंग स्ट्रोक। बैकफुट पे जाके पंच किया है, पॉइंट लाइन के बाहर, ये नंबर 4। बहलता है मेरा आपके आ जाने से। स्कोर कार्ड है 52-52। कितने में कितना चाहिए, तो 18 गेंदे अभी भी बाकी है, 51 चाहिए क्योंकि 102 निकलने हैं। तो 18 गेंदे और 51 की जरूरत। तो आस्किंग रन रेट जो आपने रखा था उसको पूरी तरह से डाउन किया है, क्योंकि 103 निकलने थे। 103 के तहत अगर हम देखे जाएंगे तो आस्किंग रेट बहुत ज्यादा था, और जिस तरह से अभी आस्किंग रेट गिर चुका है तो निश्चित तौर से अच्छी बल्लेबाजी देखने को मिली है। आस्किंग रेट अब 20.4 था, तो उसको कम कर दिया है, तो यहाँ पे 17 पे आया है आस्किंग रन रेट। ये भी अच्छी गेंद का कनेक्शन किया है। इस बीच भी यहाँ पे अगर क्षेत्र रक्षक है तो उन्हें बनना पड़ेगा दर्शक। और एक नंबर 6,
तो दुनिया ने हमको दिया क्या? दुनिया तो कुछ भी करेगी, हम कुछ भी करेंगे तो दुनिया हमको गाली ही देने वाली है। दुनिया क्या है? दुनिया कभी भी अपने निंदक ही होती है। इसलिए कहते हैं कि निंदकाचे घर असावे शेजारी, मराठी में कहावत है। तो इस सक्षम के ऊपर भी हल्ला प्रहार किया है धीरज। पहले 2 मैच में 2 मैन ऑफ द मैच। इस बीच हवा में है, शायद से यहाँ पे कैच हो सकती है, कॉल करना इंपॉर्टेंट होगा। आज क्या चल रहा है नीली 11 टीम का, यहाँ पे क्या चल रहा है? जब भी कैच उड़ी तो उसको भी दान किया है, और एक 4। क्यों हगरी कोहली लोगों की कुलस्वामी ने आई एक वेरा डीजे निशांत की ओर से गाना। फुल टॉस गेंद थी, हल्के हाथों से उसको ड्राइव किया है लॉन्ग ऑन के रेंज में। बहुत देर के बाद गेंद बाउंड्री लाइन के अंदर रुकी है, बहुत देर के बाद, नहीं तो आने वाली हर एक गेंद बाउंड्री लाइन के बाहर जा रही थी। लॉन्ग ऑफ पे वहां पे कैच थी, वहां पे दोनों का कॉम्बिनेशन नहीं देखने को मिला, वो भी चबा गया। तो गेंदबाज करेगा तो क्या करेगा? अगर आपको गेंदबाज को साथ नहीं मिलेगी फील्डर्स की तो कुछ नहीं हो सकता है। इस बीच हवा में है शरद ठाकुर, क्या है कैच पूरा कर पाएंगे? शरद ठाकुर यहाँ पे पहला ब्रेक थ्रू मिला है इस गेंदबाज सक्षम को। विकेट ये सुबह का भूला अगर वो शाम को वापस आए तो उसे भूला नहीं कहते दोस्तों। उसी बीच सक्षम पहले 3 गेंदों में छक्का चौवा और 1 रन दे चुका था। उसके बाद ये विकेट जो कि इंपॉर्टेंट ब्रेक थ्रू था, जो कि ओपनिंग पेयर जगदीश और ऋषिकेश की पूरी तरह से हावी हो चुकी थी टीम नीली 11 के ऊपर। तो पहला यहाँ पे ब्रेक थ्रू मिला है ऋषिकेश के बदौलत, चलते हुए ऋषिकेश को चलता किया है सक्षम इस गेंदबाज में। छोटी सी मूर्ति है लेकिन काम बड़ा है। इंपॉर्टेंट है कॉन्फिडेंस, अगर आप में कॉन्फिडेंस है तो आप कुछ भी कर सकते हैं। नए बल्लेबाज आप देखते हैं राज मात्रे, यहाँ पे गेंदबाजी बैटिंग में राज है, कमेंट्री में भी राज है। स्विच हिट करने का प्रयास था लेकिन वहां पे जो शॉर्ट लेग जो फील्डर था उसको तालियां देनी होगी, क्योंकि ये गेंद रोकना लगभग नामुमकिन था, उसको रोक दिया है। अगर जरा सी भी चूक होती थी एक गेंद 4 के ऊपर जाके रुकती थी। तो चेतन ठाकुर सराहना करते हुए उस छोटे से फील्डर की जिसका नाम है अंश ठाकुर, अंश मोकल, तो अच्छी फील्डिंग यहाँ पे देखने को मिली है, क्योंकि अंडरम में भी ये बॉल अड़ाना मुश्किल होता है। बच्चा, इस प्यारा बच्चा है इस गांव का, हंस रहा है। हमको सूत्र बताते हैं, हमको कुछ नहीं मालूम रहता है, हमको गांव का कुछ मालूम नहीं रहता, हमको जो भी बताते हैं सूत्र बताते हैं। इसलिए कहा जाता है घर का बेदी लंका ढाए। अगर तिल्ली, माचिस की तिल्ली लकड़े की नहीं होती ना, पूरा जंगल जलता नहीं था, क्योंकि वो लकड़े की थी ना। घर का बेदी लंका दाए। इस बीच ऑफ स्टंप के बाहर फुलरलैंड गेंद थी, उसको लॉन्ग ऑफ के रीजन में खेला है। क्षेत्र रक्षक यानी फील्डर पूरी तरह से तकलीफ में है आज नीली 11 के। एक तो कैचेस ड्रॉप हो रही है, मिसफील्ड हो रही है, वोट थ्रो हो रही है। चेतन ठाकुर ने कैसे भी पसीने से रन्स बनाए। तो एक घर का जो होनहार बल्लेबाज रहता है, उसने वो घर का जो मेंबर रहता है वो कमा के लाता है और सब खर्चा करते हैं, ऐसा ही सब चल रहा है। तो 3 ओवर का खात्मा होते हुए कुल रन संख्या जड़ चुकी है यहाँ पे 66। तो आने वाली 12 गेंदें अभी बाकी है। इक्वेशन बताते तब तक सुनिए गाना। थैंक यू ब्रदर, थैंक यू ब्रदर। तो आने वाली 12 गेंदे, 12 more deliveries to go and 37 mandatory runs are required. 12 more runs to go and mandatory 37 runs required to win. The new bowler in at number 4 is who is coming for the bowling? I think Chetan Thakur is there.
is ready to take the responsibility as he is a leader. He's a captain of the team. 12 more deliveries to go. 37 mandatory runs required to win. Chetan Thakur is on fire now as he is a fourth number bowler from Atal Setu end. The new batter on strike is Raj Matre, and non-strike end we have seen Dheeraj Mokal. Wonderful batting lineup. This time wonderfully connected straight drive over the bowler's head as straight as arrow. It is a one bounce boundary. Show me Killa Janjiria. It is not our skilla. It is not our sport. Show me Fort Raigad. Show me Fort Shivneri. These are the most important forts. Show me Fort Torna, where we have tied the Toran of the Vijaya, which is important. Wonderful song played by DJ Nishant. तर मित्रांनो आता इंग्लिशमध्ये कॉमेंट्री केल्यानंतर बऱ्याच लोकांच्या डोक्यात असं चावल सुरू झालं असेल, परंतु आपली पोरं सर्वांची कुठं इंग्लिश मीडियम मध्ये, पण इंग्लिश कॉमेंट्री ऐकायला नको. तिथं मात्र लगेच शिवाय येतात सर्वांना. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू आणि निश्चितच चेंडू पाहिला तर बराचसा बाहेर पंचांनी वाट दिलाय. पोरे इंग्लिश शाळेमध्ये वाढदिवसाच्या सर्वांच्या तारखा इंग्लिश मध्ये माहीत असतात आणि सगळं म्हणजे सगळंच आपल्या लग्नाच्या तारखा सगळ्या इंग्लिश कॅलेंडर पासून. कॅलेंडर संपलं तर आणणार 1 जानेवारीला, पण इंग्लिश कॉमेंट्री ऐकायला नको. आडव्या पॅटर्नने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. निश्चितच त्या बाजूला नील ठाकूर आहेत संघाचे ओनर. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव मात्र सहज अगदीच लिले अपूर्ण केली. तो यहाँ से 2 रन संख्या जुड़ चुके हैं. ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद हल्के हाथों से फेंकी थी, उसको इनसाइड आउट का एक प्रहार किया था. शायद से वहां पे क्षेत्र खाली है. सागर सेठ ठाकुर का वहां पे जो बैनर है उसको जरूर ये गेंद जाके छुएगी और ये नंबर 4. रायगड किल्ला महाराष्ट्राची नहीं तर अख्खे जगाची शान है मित्रांनो. लेकिन यहाँ पे क्या देख रहे हैं, चेतन ठाकुर के ऊपर प्रहार किया जा रहा है. पुलटॉस गेंद थी, ये लॉलीपॉप गेंद थी, उसको शायद से उड़ाया है. लॉन्ग ऑन के जो फील्डर थे उसको बनाया है दर्शक, और दर्शक बने हैं क्षेत्र रक्षक. और एक नंबर 6. तो यहाँ पे रन्स की बौछारें. 83 रन्स ऑन स्कोर कार्ड. कितनी गेंदें और कितने, इक्वेशन क्या है, 8 गेंदों में 20. तो नॉर्मल मैच पे वापस ये मुकम्मल हो चुकी है मैच. 103 बनाने के बाद ऐसा लग रहा था शायद से बन पाएंगे कि नहीं, लेकिन 8 में 20 बनने वाला स्कोर है अभी. इस बीच अच्छी गेंद है, लेकिन अगर वहां पे क्षेत्र रक्षक अच्छी क्षेत्र रक्षण नहीं करेंगे, लेकिन नील ठाकुर ने यहाँ पे पकड़े एक गेंद को, तो एक अच्छी फील्डिंग देखने को मिली है. तो नील ठाकुर मैंने कभी देखे नहीं प्रैक्टिस करते, लेकिन अच्छी फील्डिंग की है इस पूरे दिन में. नील से ठाकुर एक अच्छे व्यक्तिमत्व है, लेदर क्रिकेटर है. अच्छा, इसलिए यहाँ पे दिखते नहीं है, लेदर पे जाके खेलते हैं, लेकिन अच्छा फील्डिंग किया है उन्होंने. आज मैंने देखा अच्छी फील्ड उन्होंने सजाई थी और अच्छी फील्ड भी की है. तो यहाँ पे 7 गेंदे और 18 रन की जरूरत. एक गेंद इंपॉर्टेंट रहेगी. 7 गेंदे 18. चेतन ठाकुर, स्विच हिट का प्रयास, कैच हो सकती है, और ये निश्चित तौर के ऊपर शॉर्ट लेग के ऊपर कैच का ये प्रयास 38 सर्कल के अंदर पूरा होता हुआ. विकेट डाउन.
6 गेंदे और 18 की जरूरत। तो यहाँ से मैच को और एक बार टाइट किया है चेतन ठाकुर ने, क्योंकि पहले कुछ गेंदों में जरूरत अच्छा स्कोर खड़ा किया था, लेकिन अंतिम 2 गेंदों के ऊपर एक विकेट को मिला एक विकेट मिला है चेतन ठाकुर को। दोस्तों, ऐसा कहा जाता है, राह संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है। राह संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है। जिसने रातों से है जंग जीती, सूरज बन के वही चमकता है। तो सूरज बनकर चमकना है तो रातों में ये जंग जीतनी पड़ेगी। अपने ऊपर जो काबिलियत है उसको सिद्ध करना पड़ेगा। अगर आप सिद्ध करेंगे तभी आप प्रसिद्ध हो जाएंगे। तो आने वाले अंतिम 6 गेंदे, 6 गेंदे और 18 की जरूरत। तो साहिल इंटरप्राइजेस यहाँ पे 2 मैच जीत के आगे है। तो शायद से चेतन और टीम एक भी मैच नहीं जीती, उनको जीतना इंपॉर्टेंट रहेगा। तो जरीमरी की जो मैच थी उसमें से कौन जीता था? रूबी और जरीमरी में रूबी जीती थी। तो ये फर्क ही नहीं पड़ता है कुछ। अगर नील इलेवन जीतती भी है तो 2 पॉइंट्स मिलते हैं, और जरीमरी की टीम मैच बाकी नहीं है ना अभी कोई। तो रूबी और साहिल तो यहाँ से क्वालिफाई कर चुके हैं, लेकिन 6 में 18 अस्तित्व की ये जंग। अच्छा, यहाँ पे स्ट्रोक है, सूरज ठाकुर वहां पे डीप में है। तब तक 1 रन संख्या पूरी कर चुके थे और दूसरे का प्रयास किया है। तो शायद से यहाँ पे 2 रन पूरे किए हैं। अंपायर का इशारा। तो 2 रन यहाँ पे पूरे होते हुए 6 में 18 चाहिए थे, अभी 5 में 16 की जरूरत। तो 103 रन लगभग चेस करने को निकले यहाँ पे साहिल इंटरप्राइजेस। लेकिन जो टीम साहिल इंटरप्राइजेस कल से अच्छी गेंदबाजी कर रही थे, वो गेंदबाजों को चेतन ठाकुर ने आसमान दिखाया आज। 21 गेंदों में 70 रन। इस बीच हवा में है गोटे भाई, इसको आपको जानना पड़ेगा। चेतन आपने विकेट कीपिंग क्यों छोड़ी है? ये विकेट मिल सकता था यार, लेकिन चेतन करेगा तो करे, अकेला टीम को सर पे उठा के किधर जाएगा? खुद ही गेंदबाजी करेगा, खुद ही बल्लेबाजी करेगा, खुद ही विकेट कीपर करेगा, क्या क्या करेगा। अगर धीरज का एक कैच मिल सकता था तो शायद से ये मैच जीत सकते थे, लेकिन अभी भी मैच बना है। 4 में 15 की जरूरत। कुल रन संख्या हो चुकी है यहाँ पे निश्चित तौर से 88। सफल होके मारने का प्रयास, और ये पूरी तरह से यॉर्कर का प्रयास सक्सेस होते हुए है। विकेट्स को बर्खास्त किया। ये नंबर 3 आउट। राजा बोलेगा तो छावा, शिवा का छावा। ओम नमो पार्वती पते हर हर महादेव की जो डरकाली थी, ऐसा छत्रपती होणे नाही असं म्हणावं लागेल। तो यहाँ पे गेंदे बाकी है 3 और 15 की जरूरत। तो अगर ये कंपलसरी चेसिंग का फंडा है हमारा 3 में 15, तो शायद से 2 छक्के और 1 चौवा तो लगाना ही पड़ेगा और जितना है। तो प्रवीण कड़ू 40+ मास्टर्स यहाँ पे तो यहाँ पे शायद से गेंद जाती हुई है मिड ऑफ में। तो एक अच्छी दत्ता की दर से अच्छी फील्डिंग देखने को मिली, लेकिन अगर 1 रन संख्या आती तो आप नहीं जीत सकते। यहाँ पे छोटा बच्चा बोल रहा है कि धीरज को स्ट्राइक चाहिए। अगर धीरज को स्ट्राइक आएगी तो 1 ही रन आएगी। 2 में 14 तो बनने वाले है नहीं है। 2 में 14 तभी बनेंगे जगह पर वाइड या 9 में कुछ हो सकता है। ऑफ स्टंप के बाहर की गेंद, उसको अच्छा प्रयास किया इनसाइड आउट का, लेकिन नील ठाकुर जब तक आएंगे, जबरदस्त तालियां बजनी चाहिए नील ठाकुर के लिए, क्योंकि पाव का इस्तेमाल किया है। झुकते थे तो गेंद फरार हो सकती थी,
तब तक अपने पाव का इस्तेमाल किया, इसे कहते हैं होशियारी, जो कि नील ठाकुर सर ने दिखाई है। आज सागर शेठ ठाकुर की ओर से, हमारे प्यारे सागर शेठ ठाकुर जिनकी ओर से सभी को बिरयानी का बंदोबस्त, खाने का बंदोबस्त किया था, हम उनके शुक्रगुजार रहेंगे। इस बीच अंतिम गेंद के ऊपर कोई भी रन नहीं है, लेकिन यहाँ पे नील 11 टीम अपना खाता खोलते हुए पॉइंट्स का, जो कि 2 पॉइंट्स उनके मिलेंगे पहले 2 मैचेस हारने के बाद, और एक ग्रुप की सभी मैचें हो चुकी है जिसमें नील 11 एक मैच जीती है 2 पॉइंट्स, आई जरीमरी एक मैच जीती है 2 पॉइंट्स, रूबी 11 2 मैचेस जीते हैं तो 4 पॉइंट्स, और साइल इंटरप्राइजेस 2 मैचेस जीती है 4 पॉइंट्स। तो रूबी 11 और साइड इंटरप्राइजेस ये 2 टीम को करेंगे हम कांग्रेचुलेशंस, क्योंकि ये दोनों टीमें भी सुपर 4 में यानी कि सेमीफाइनल में क्वालिफाई कर चुकी है।